नमस्कार मित्रांनो, टार्गेट एक्झाम मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 7 जून 2026 या दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडी आधारित प्रश्न आपण बघत असतो. जर आपल्या टार्गेट एक्झाम मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. सर्वात शेवटी आपण एक प्रश्न विचारत असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचे असते. त्यामुळे सर्व प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना. त्यापूर्वी काल विचारलेला प्रश्न होता, तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे हे एकदा आपण घेऊया. तर भारतीय रेल्वेने AI सक्षम चिराग हे केंद्र कोठे सुरू केले आहेत? तर भारतीय रेल्वेने AI सक्षम चिराग हे केंद्र हैदराबाद या ठिकाणी सुरू केलेले तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होते. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला, जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर जागतिक अन्न सुरक्षा दिन हा दरवर्षी 7 जून रोजी साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर 2026 मधली थीम काय आहे? फ्रॉम बर्डन टू सोल्युशन, सेफ फूड एव्हरीवेअर. म्हणजे समस्येपासून उपायाकडे सर्वत्र सुरक्षित अन्न ही या वर्षीची थीम आहेत. कशाबद्दल? तर अन्न सुरक्षा दिनाबद्दल. त्यामागचा उद्देश काय? तर असुरक्षित अन्न आणि दूषित आहाराशी संबंधित आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि स्वच्छ सुरक्षित अन्नाचे महत्व अधोरेखित करणे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे. तर ही आरोग्य संघटना WHO आणि संयुक्त राष्ट्रांनी अन्न आणि कृषी संघटना FAO यांच्या संयुक्त विद्यमानाने पाळला जाणारा हा अन्न सुरक्षा दिन आहे. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. प्रश्न क्रमांक 2, शाश्वत कृषी पद्धतीसाठी FAO सॉइल फार्मर हिरो म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर शाश्वत कृषी पद्धतीसाठी FAO सॉइल फार्मर हिरो म्हणून वल्लूवन यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर होणार आहे. तर ते काय दिलं आहे? तर त्यांनी शाश्वत कृषी पद्धतीसाठी आणि बहुपीक वृक्ष आधारित शेती पद्धतीचा यशस्वी अवलंब केल्याबद्दल तामिळनाडूतील पोल्लाची येथील शेतकरी वल्लूवन यांना संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून सॉइल फार्मर हिरो म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं राईट आन्सर काय? ऑप्शन क्रमांक सी वल्लूवन. पुढील प्रश्न क्रमांक 3, UPI पेमेंट सिस्टम स्वीकारणारा जगातील 9वा देश कोणता आहे? बघा, UPI पेमेंट स्वीकारणारा जगातील कितवा? तर 9वा देश बनलेला आहे कंबोडिया. ऑप्शन बी राईट आन्सर आहे त्या प्रश्नाचं. तर हा भारताची UPI पेमेंट सिस्टम स्वीकारणारा जगातील 9वा देश बनला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI चे कंबोडियाच्या KHQR या कोड नेटवर्कची करार करून सीमापार म्हणजे क्रॉस बॉर्डर पेमेंट सेवा अधिकृतपणे सुरू केलेल्या आहेत. कोणत्या देशाने? कंबोडिया देशाने. तर यापूर्वी खालील 8 देशामध्ये UPI सुविधा आधीच उपलब्ध आहे. तर हे 8 देश कोणते आहेत? तर पहिला देश आहे सिंगापूर, दुसरा संयुक्त अरब अमिरात, तिसरा फ्रान्स, चौथा मॉरिशस, पाचवा नेपाळ, सहावा भूतान, सातवा कतार आणि आठवा श्रीलंका. तर या 8 देशामध्ये आधीच आपली UPI पेमेंट सुविधा उपलब्ध आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 4, उत्तर प्रदेश राज्य सरकारने फाजिल नगर चे नाव बदलून कोणते नवीन नाव ठेवले आहे? बघा, फाजिल नगरचे नाव बदलून पावागढ हे नाव ठेवण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर हे नाव का ठेवण्यात आले? तर जैन धर्माचे 24वे तीर्थकार भगवान महावीर यांच्या महापरिनिर्वाण भूमीचा सन्मान करण्यासाठी आणि परिसराला त्यांची प्राचीन ऐतिहासिक ओळख परत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2 जून 2026 रोजी एका जाहीर कार्यक्रमामध्ये घोषणा केलेली आहे. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल महत्वाची आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5,
संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी खलीलुर रहमान यांची नियुक्ती झालेली आहे, निवड झालेली आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर होणार. तर हे आहेत खलीलुर रहमान, जे बांगलादेशचे आहेत. तर UNG आपल्याला इथे दिलेले आहेत परीक्षेमध्ये. UNG चा सुद्धा फुल फॉर्म आपल्याला विचारू शकतात. तर UNG चा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली. तर या संस्थेच्या किंवा या सत्राच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे खलीलुर रहमान यांची. पुढील प्रश्न क्रमांक 6. सुरहा ताल हे भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर ते कोणत्या राज्यातील आहे? बघा, सुरहा ताल हे भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. तर हे स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत. ऑप्शन बी. तर हे भारताचे 100वे रामसर स्थळ उत्तर प्रदेश राज्यातील बलिया जिल्ह्यात आहे. तर या पाणथळ क्षेत्राला जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य म्हणून आंतरराष्ट्रीय महत्वाचे पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. ते कितवे आहेत? तर 100वे. हा प्रश्न नक्की परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं उत्तर प्रदेश आलेलं आहे. तर उत्तर प्रदेश या राज्याबद्दल महत्वाची माहिती आहे. तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. राजधानी आहेत लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. विधानसभेच्या एकूण जागा आहेत 403. सर्वात जास्त जागा असलेल्या राज्य आहेत. लोकसभेच्या एकूण जागा आहेत 80 आणि हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राष्ट्रीय उद्यान आहेत प्रमुख अभयारण्य चंद्रप्रभा अभयारण्य, नवाबगंज पक्षी अभयारण्य आणि हासापूर अभयारण्य हे महत्वाचे अभयारण्य उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. प्रमुख नद्या आहेत कोणकोणत्या? तर गंगा, यमुना, गोमती आणि शरयू. महत्वाचे लोकनृत्य आहेत कथक, जे शास्त्रीय नृत्य सुद्धा म्हणून ओळखण्यात येते. रासलीला, नौटंकी आणि कजरी हे महत्वाचे लोकनृत्य आहेत. महत्वाचे मंदिर आहेत काशी विश्वनाथ मंदिर, जे वाराणसीमध्ये आहेत. राम मंदिर, जे अयोध्यामध्ये आहेत. आणि बाकी बिहारी मंदिर, जे मथुरामध्ये आहेत. तर एवढी माहिती उत्तर प्रदेश या राज्याबद्दल महत्वाची आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस क्रीडा पुरस्कार 2026 मिळवणारा फुटबॉलपटू कोण ठरला आहे? प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस क्रीडा पुरस्कार 2026 हा मिळवणारा फुटबॉलपटू आहे लिओनेल मेसी. ऑप्शन सी राईट आन्सर आहे. तर स्पेनमधील प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस फाउंडेशनचे जून 2026 मध्ये फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू मेस्सीच्या अफाट कामगिरीसोबतच त्याची नम्रता, सामाजिक भावना आणि मुलासाठी आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करत या पुरस्काराची घोषणा केलेली आहे. तर कोणता पुरस्कार आहे? प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस क्रीडा पुरस्कार. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच ऋतुप्रताप बॅनर्जी कोणत्या राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले आहेत? कोण? ऋतुप्रताप बॅनर्जी हे पश्चिम बंगाल या राज्याच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक बी राईट आन्सर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 9. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर UNSC पहिल्यांदाच कोणाची निवड झाली आहे? बघा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर किर्गिझस्तान याची पहिल्यांदाच निवड झालेली आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर होणार आहे. तर ही ऐतिहासिक निवड अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षाच्या म्हणजे 27-2028 या कार्यकाळासाठी झालेली आहे. फक्त 2 वर्षासाठी किर्गिझस्तान या देशाची निवड झालेली आहे. कशावर? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर या संस्थेची स्थापना झालेली आहे 24 ऑक्टोबर 1945 रोजी. का झालेली आहे आणि त्यामागचा उद्देश काय? तर दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी संयुक्त राष्ट्राची मुख्य अंग म्हणून स्थापना करण्यात आलेली आहे. याचे मुख्यालय आहे
न्यूयॉर्क शहर जे अमेरिकामध्ये आहे. काम आणि अधिकार काय आहे ते असं म्हटले का, शांतता राखणं. जगात कुठेही वाद किंवा युद्ध झाल्यास ते मिटवून शांतता प्रस्थापित करणे. शांतता रक्षक दल विवादित क्षेत्रामध्ये शांतता राखण्यासाठी सैन्य पाठवणे, हे काम आणि अधिकार आहेत. आर्थिक निर्बंध लादणे म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमाचे उल्लंघन करणाऱ्या देशावर आर्थिक आणि किंवा व्यापारी निर्बंध लादणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद हे आहेत. लष्करी कारवाई, शांततेला मोठा धोका निर्माण झाल्यास आक्रमक देशाविरुद्ध लष्करी बळाचा वापर करण्यास मंजुरी देणे. नवे सदस्य आणि नियुक्ती कसे करतात, संयुक्त राष्ट्रामध्ये नवीन देशांना प्रवेश देणे आणि UN सरचिटणीसाच्या सेक्रेटरी ऑफ जनरलची नियुक्ती शिफारस करणे, हे त्यांचे महत्वाचे काम आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे. तर या संस्थेबद्दल, या संघटनेबद्दल ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या सिरीज मधला आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10. भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार देश कोणता बनला आहे? बघा, सर्वात मोठा LPG पुरवठादार देश कोणता बनला आहे, तर अमेरिका हा बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक C या प्रश्नाचं राईट आन्सर असला. तर अलीकडच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण LPG आयातीमध्ये एकट्या अमेरिकेचा वाटा हा 55% पेक्षा जास्त आहे. याआधी कतार, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया हे भारताला सर्वाधिक LPG पुरवणारे प्रमुख देश होते, परंतु आता कोण आहेत, अमेरिका, जे 55% वाटा असणारा देश ठरलेला आहे. अमेरिका लक्षात असतं. तर हे होते आज आपले 7 जून 2026 या दिवशीचे एकूण 10 प्रश्न. आजचा प्रश्न आहे, तर तुमच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमी करून सांगायचं आहे. तर प्रश्न काय आहे, आदर्श शहर समृद्धी योजना ही कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन ए आहेत महाराष्ट्र, बी छत्तीसगड, सी मध्य प्रदेश आणि डी ओडिसा. या 4 पर्यायापैकी तुम्हाला योग्य उत्तर कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्नाचं उत्तर चुकले काही हरकत नाही, प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला तर भेटूया आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.